नमस्कार, आयशाज रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे मिश्र डाळीचे आप्पे, तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे। तर त्यासाठी इथं मी डाळ भिजायला घातले बघा। तर यामध्ये मी तुरीची डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ हे मी समप्रमाणात भिजायला घातलेलं आहे। त्याचप्रमाणे इथं मी तांदूळ पण 3 वाट्या घेतलेल्या आहेत। तर या वाटीने मी तांदूळ भिजायला घातलेले आहेत। तर याच वाटीने मी डाळी पण भिजायला घातलेल्या आहेत, या 4 डाळी। तर जेवढे तांदूळ आपण घेतलेले आहेत तेवढ्याच डाळी घेतलेल्या आहेत। तर आता आपण हे 4 ते 5 तास भिजून झालेलं आहे। आता आपण हे बारीक करायचं आहे मिक्सरला। तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा। सगळ्यात पहिल्यांदा मी इथं तांदूळ बारीक करणार आहे। तर इडलीचा जो तांदूळ असतो, जाड तांदूळ, तो तांदूळ मी घेतलेला आहे बघा आप्पे बनवण्यासाठी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ बारीक करायचे आहे। तर इथं बघा या पद्धतीने आपल्याला जसं आपण इडलीला तांदूळ बारीक करतो त्याच पद्धतीने आपल्याला तांदूळ पूर्णपणे पेस्ट करून घ्यायचे बारीक एकदम। आपला तांदूळ बारीक झालेला आहे बघा, एकदम फाईन पेस्ट केलेली आहे मी। तर आता इथं बघा ही जी डाळ आपण भिजायला घातली होती ती डाळ पूर्णपणे भिजलेली आहे बघा। आता आपण पाणी काढून घ्यायचं आहे यामधलं डाळीतलं आणि ही डाळ पण एकदम पेस्ट करून घ्यायची, बारीक पाटून घ्यायची आपण मिक्सरला। तर इथं बघा मस्त अशी डाळीची पण फाईन पेस्ट झालेली आहे। या पद्धतीने आपल्याला पेस्ट करून घ्यायची डाळीची। तर इथं बघू शकताय तुम्ही आपली डाळ आणि तांदूळ बारीक झालेला आहे। हे संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे बघा यामध्ये। तर इथे मी संपूर्ण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडासा सोडा टाकायचा आहे, पाव चमचा, आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण यामध्ये सोडा पण घातलेला आहे, संपूर्ण मिक्स केलेलं आहे पीठ हे आप्पेचं। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक 7 तास आपल्याला हे करायचं आहे, आंबण्यासाठी पीठ ठेवायचं आहे, फर्मंट होण्यासाठी। तर हे पीठ आपण आता 7 तास ठेवायचं आहे असंच झाकून। 7 तासानंतर हे पीठ एकदम फर्मंट होऊन वरती फुलून आलेलं दिसतंय बघा। तर इथं बघा 7 तास मी जे पीठ फर्मंट होण्यासाठी ठेवलं होतं आप्पेचं ते आपण बघूया आता कसं झालंय। तर इथं बघा मस्त असं फर्मंट झालेलं आहे पीठ आणि खूप छान पद्धतीनं फुललेलं पण आहे बघा एकदम। तर इथं बघा आपलं जे हे पीठ फर्मंट झालेलं होतं ते आपण एका पातेल्यात आपल्याला पाहिजे एवढं काढून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा। आता इथं बघा मी या आप्याच्या पिठामध्ये घालण्यासाठी बघा इथं कांदा, मिरची आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये कांदा घालायचा आहे। जर लहान मुलांना कांदा आवडत नसेल तर आपण आहे या पिठाचे नुसते मीठ घालून जर आप्पे करून दिले तरी पण मुलं खातात बघा। पण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे घातलं, मिरची घातली की टेस्टी लागतात एकदम आप्पे मस्त असे। तर इथं मी कांदा घातलेला आहे। आता मी यामध्ये टोमॅटो पण घालते बघा, टोमॅटो आणि मिरची। तर इथं मी टोमॅटो घातलेला आहे। तर यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे बघा। तर आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर कट केलेली घालायची। आता आप्पेच्या पिठामध्ये आपण फोडणी घालणार आहोत। तर त्यासाठी मी इथं फोडणी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जिरे आणि मोहरी घालायचे। तेल गरम झाले की मोहरी घालायची सगळ्यात पहिल्यांदा। मोहरी चांगली तडतडली की लगेच आपण त्यामध्ये जिरे घालायचे, त्यानंतर हिंग, यामध्ये आपल्याला मिरची घालायची बघा। तर मिरची चांगली फ्राय झाली की लगेच आपण त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। हे सगळं फ्राय झालं की आपल्याला हे आप्याच्या पिठामध्ये हे सगळं घालायचं आहे।
फोडणी घालायची आहे सगळी. तर बघू शकताय तुम्ही या पिठामध्ये आपल्याला ही फोडणी घालायची आहे. वरून मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे बघा. मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला आप्पे बनवून घ्यायचे आहेत. तर इथं मी आप्पेचा पॅन ठेवलेला आहे. आता आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे यामध्ये आणि हा पॅन गरम झाला की यामध्ये आपल्याला आप्पे सोडून घ्यायचे. एक 5 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवरती झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत आप्पे. तर इथं 10 मिनिट झालेले आहेत बघा. आता आपण आप्पे बघूया आपले कसे झालेत. तर इथं बघा आपले आप्पे मस्त असे झालेले आहेत तयार. छान असे भाजलेले आहेत बघा एकदम व्यवस्थित. तर बघू शकताय तुम्ही मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत एकदम. किती छान भाजलेले आहेत बघा आणि एकदम फुललेले आहेत. तर मिश्र डाळीचे आप्पे आहेत हे. मिश्र डाळ आणि तांदूळ. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झटपट तयार होणारे रव्याचे आप्पे दाखवले होते. तर ते पण छान लागतात, पण त्यापेक्षा पण मिश्र डाळीचे आप्पे खूप टेस्टी लागतात बघा. तर या पद्धतीनं तुम्ही आप्पे करून बघा आणि हे आप्पे एकदम मस्त असे फुगतायत पण बघा, टम्म असे आणि क्रिस्पी पण होत आहेत एकदम. तर बघू शकता तुम्ही बघा अगदी मस्त झालेले आहेत आप्पे. कलर तर किती सुरेख आलाय बघा त्याला. दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर इथं बघा कमी तेलात एकदम मस्त असे आप्पे आपले तयार झालेले आहेत. एकदम मस्त असे फुललेले आहेत बघा. तर तुम्ही पण या पद्धतीने आप्पे करून बघा, खूप छान लागतात मिश्र डाळीचे आप्पे, तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे. तर मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. मीडियम गॅसवरती भाजायचं आहे आपण. तर आता आपले आप्पे भाजलेले आहेत, आपण काढून घेऊया. हे बघा दोन्ही साईडनं भाजलेले आहेत एकदम व्यवस्थित. तर आता हे आप्पे काढून घ्यायचे आहेत. थोडंसं तेल घालायचं आहे आणि या पद्धतीने आपण सगळे आप्पे करून घ्यायचे आहेत बघा. या पिठाचा तुम्ही डोसा पण बनवू शकता किंवा उत्तप्पा पण बनवू शकता बघा. मस्त टेस्टी लागतो आणि पौष्टिक आहे. यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत. मीडियम गॅसवरती आपल्याला एक 10 मिनिट मीडियम गॅसवरती आपल्याला 10 मिनिट वाफवायचे आहेत बघा. गॅस मोठा करायचा नाही. एका बाजूने आपले आप्पे भाजलेले आहेत, पलटी करून घेऊया.
हे इझिली निघतात बघा, किती मस्त. आणि कलर पण किती छान आलेला आहे, मस्त सुरेख असा. मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तर आपले आप्पे तयार झालेले आहेत. मस्त असे फुगलेत बघा, दोन्ही बाजूनी कसे फ्राय झालेले आहेत बघा, मस्त. तर मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत बघा, कसे दोन्ही बाजूनी मस्त खरपूस असे भाजलेले आहेत बघा. अगदी छान झालेले आहेत आप्पे, टम फुगलेले पण आहेत. तर तयार झालेले आहेत आपले आप्पे, आपण काढून घ्यायचे आहेत. तर मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत, तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे. तुम्ही पण या पद्धतीनं करून बघा. सोबत ओल्या खोबऱ्याची चटणी पण आहे बघा. तर तुम्ही या पद्धतीने करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.